कर्नाटक राज्यातील भीमगड आणि गोवा राज्यातील मादई अभयारण्य हा परिसर पश्चिम घाटाचा मध्यभाग पर्वत, डोंगर आणि पठारांनी व्यापला आहे। या परिसरात सदाहरित जंगल मोठ्या प्रमाणात आहे। या दोन अरण्याच्या सान्निध्यात मादई आणि तिच्या उपनद्यांनी भल्या मोठ्या परिसराला जंगलाला पाण्याचे वरदान देऊन जगवले आहे। भारतातील चेरापुंजी, मौसमी राम, महाबळेश्वर या ठिकाणी मोसमी पाऊस सर्वात जास्त पडतो असे आपण मानतो। त्याचप्रमाणे भीमगड परिसरातील आमगाव ठिकाणी दरवर्षी मोसमी पाऊस 10,000 मिलीमीटर पडल्याची नोंद आहे। चिखली, चापोली, गवाळी, देगाव, नेरसा, जांबोटी, आमगाव, कणकुंबी या परिसरात मोठ्या प्रमाणात सदाहरित जंगल व्यापल्याने सह्याद्रीच्या कड्यातील वनराई ढगांना खेचून त्या परिसरात मादई आणि तिच्या उपनद्यांना भरपूर प्रमाणात पाणी देते। ते पाणी भीमगड आणि मादई जंगलातून मादई नदी गोव्याच्या भूमीतील सत्तरी, धाड, बांदोडा, फोंडा, डिचोली, तिसवाडी आणि बारदेस तालुक्यांना पुरवते। या दोन परिसराचे जरी मानवाने दोन भाग केले तरी मादई आणि तिच्या उपनद्यांनी हा परिसर भाग एकच ठेवला आहे। या परिसरातील पट्टेरी, वाघ, गवेरेडे, बिबटे, अस्वले, मेरू, हरणे, डोंगर डुक्कर, सरपटणारे प्राणी, कृमी, कीटक, पक्षी, सस्तन प्राणी गोवा आणि कर्नाटकाच्या मानवी सीमांना किंमत न देता चौफे प्रवेश करून फिरतात। या मुक्या प्राण्यांना मादई जीवनदायिनीनेच हा उपदेश दिला असावा। मादईचा उगम देगाव ठिकाणी होऊन ती सर्वांचे रक्षण करीत गवाळी, नेरसा, चापोली, आमगाव, कृष्णपूर कडून गोव्यात प्रवेशते। मादईस गवाळी, जामगाव, जांबोटी, चिखली गावातून वाहणाऱ्या उपनद्या मिळतात। चापोली परिसरात तिच्या पात्रात रमणीय असे 3 धबधबे जन्मास आले आहे: वज्रापोई, शितोळा आणि आगवा डोंडलो ओझर। त्याचप्रमाणे कर्दो दोंडलो आणि वांद्राची खडी ही 2 स्थळे फारच प्रेक्षणीय आहेत। भीमगड अरण्यात बराच पौराणिक किल्ला आहे। त्या किल्ल्यावरून कदंबा आदिलशहा शिवाजी महाराजांनी आपली प्रशासने चालवली होती। आज आमगाव हे पावसामुळे जगाच्या नकाशावर पोचले आहे। आमगावात मोठी देवराई आहे। पूर्व काळाच्या देवदेवतांच्या अनेक पाषाणी मूर्त्या आहेत। वेगवेगळ्या प्रकारची वनपुष्पे, कंदमुळे, रानवेवा, वन औषधी झाडे, त्यांना लटकलेली फळे, वेगवेगळे पक्षी, कृमी, कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, जंगली स्वापदे आणि जंगलाचे रक्षण करणारा मानव त्या परिसरात एकमेकाशी नाते ठेवून गुण्या गोविंदाने राहतो। आमगावची लोकसंख्या 500च्या घरात आहे। अंदाजे 100 घरे आहे। गुरे ढोळे माळ रानावर चरताना त्यांच्या गळ्यातील ठोकराची घंटेचा आवाज कानी पडतो। आमगाव परिसरातील जंगलात मोठ्या कातळांची पठारे या 2 मानवी भावांनी सह्याद्रीच्या डोंगरा पठारांची स्वार्थासाठी वाटणी केली तरी आपल्या सह्याद्रीने, मादई नदीने, सूर्यचंद्राने आणि तिच्यामधील पाणी जैवविविधतेने वाटणी न करता एकी राखली आहे हे तिथे दिसून येते।